कोणाचं काम आहे सर? काम कोणाचं आहे? काम SP लाईव्ह मराठी आणि JM न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण किल्ले धारूर आळस या रस्त्यावर आहोत. गेल्या काही महिन्यापूर्वी केलेला हा रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये पाहू शकता आपण दोन्ही बाजूने पूर्ण रस्ता दबलेला गेला आहे आणि या ठिकाणी सुरक्षेचे कुठलीही या ठिकाणी उपाययोजना केलेल्या नाहीत. जर वाहन आलं त्याला कुठलंही सुरक्षेसाठी कुठं काही लावण्यात आलं नाही. धोकादायक प्रवास आहे. या ठिकाणी जे काही कामगार आहेत कामगारांची कुठली या ठिकाणी सुरक्षा दिसत नाही आणि जे काही रस्ता दबला गेला होता पूर्णतः एका बाजूने, तर यामध्ये काही प्रमाणात डांबर टाकून थातुरमातुर काम उरकलं जात आहे. कारण एकंदरीत पाहिलं तर जवळपास 100 ते 200 मीटर या ठिकाणी रस्ता दबला गेला आहे आणि फक्त काही प्रमाणात काम करून या ठिकाणी या रस्त्याची विल्हेवाट कशा प्रकारे लावली जाते आपण हे पाहू शकता. किल्ले धारूर ते आडस हा रस्ता आहे आणि या रस्त्यासाठी वृत्तपत्रामध्ये अनेक दिवस या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी वृत्तपत्रांनी बातम्या केल्या होत्या. मात्र याची कुठेतरी दखल घेण्यात आली आणि रस्त्याचं काम करण्यात आलं. मात्र ते रस्त्याचं काम अगदी काही महिन्यामध्ये दबलं गेलं आहे आणि या ठिकाणी त्यात दुरुस्तीचं काम चालू आहे. मात्र रस्त्याची ही क्वालिटी आहे ती थातुरमातुर काम करून काम उरकण्यात येत आहे. येणाऱ्या वाहनासाठी कुठलेही या ठिकाणी सुरक्षेसाठी कुठलेही पाटी किंवा अथवा काही लावण्यात आलं नाही. नियमानुसार ज्यावेळेस काम चालू असतं त्या कामासाठी बाजूला कठडी लावून किंवा सुरक्षेसाठी काहीतरी उपाययोजना कराव्यात. मात्र या ठिकाणी कुठल्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. यामुळे जे काही कामगार आहेत महिला कामगार आहेत त्यांचे देखील जीवन या ठिकाणी धोक्यामध्ये दिसते आणि जे काही रस्त्याची काम चालू आहे पूर्ण रस्ता दबला गेला आहे. तर कुठंतरी 100 ते 200 मीटर रस्ता दबला आहे आणि काही प्रमाणातच खड्डे बुजून या ठिकाणी काम करण्यात येत आहे. भविष्य काळात हे काम टिकेल का नाही यावर ही मोठी शंका या ठिकाणी निर्माण होत आहे आणि या ठिकाणी नागरिकातून शहरवासियांच्या वतीने हे काम चांगल्या प्रकारे करण्यात यावे अशी मागणीही शहरवासियांच्या वतीने करण्यात येत आहे. कारण या रस्त्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी भरपूर संघर्ष केला होता. त्यानंतर काही महिन्यामध्ये रस्त्याचं काम पूर्ण दबलं गेलं आहे. काही ठिकाणी खड्डे पडलेत. ते काम योग्यरित्या करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी नागरिकातून केली जात आहे. गोवर्धन बडे, SP लाईव्ह मराठी, JM न्यूज, किल्ले धारूर. धारूर ते आडस रस्त्याचं काम चालू असलेला पाहू शकता आपण समोरच व्हिडिओमध्ये की दबल्या गेलेला रस्ता फक्त डांबर टाकण्यात येत आहे आणि त्यावर खडी टाकून ते दबण्यात येत आहे. ते कसं टिकेल काम असं आपण या ठिकाणी संबंधित अधिकारी कोणी इथं उपलब्ध नाहीत किंवा कोणी संबंधित गुत्तेदार आहेत ते देखील उपलब्ध नाहीत. कामगार आहेत फक्त. मात्र रस्ता कशासाठी केली आहे आपण संबंधित व्हिडिओद्वारे पाहू शकता. गोवर्धन बडे, हा बोला की. अरे रस्त्याची अवस्था आपण पाहू शकता. धारूरच्या आडस रस्त्यावर हा प्रकार आहे. रस्ता पूर्ण त्याच्या बाजूने दबला गेला आहे आणि यावर फक्त वरीच खडी टाकून साधारणतः जर हे रस्ता टिकवायचा म्हणलं तर खाली खोदून तो पुन्हा करण्याची गरज आहे. मात्र यामध्ये मोठी मोठी खडी टाकून हा रस्ता टिकू शकेल का? उलट या ठिकाणी अपघाताचं प्रमाण वाढू शकतं. ही कुठलीही सुरक्षा किंवा या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष या ठिकाणी दिसत नाही. किल्ले धारूर ते आडस रस्त्याचा हा घडत असलेला प्रकार आहे. संबंधित इंजिनियर किंवा गुत्तेदार या ठिकाणी उपलब्ध नाहीत. फक्त कामगार आहेत आणि कामगारांची सुरक्षा देखील या ठिकाणी होत नाही. धारूर ते आडस रस्ता आहे आणि या रस्त्याची अशी अवस्था आपण पाहू शकता. या ठिकाणी योग्यरित्या काम व्हावे जेणेकरून पुढील काही वर्ष तरी हे रस्ता टिकेल आणि या ठिकाणी प्रवाशांना प्रवास करण्यासाठी योग्य रस्ता होईल असा रस्ता करण्याची मागणी या ठिकाणी अनेक दिवसापासून या ठिकाणी शहरवासियांनी केली होती. मात्र तसा हा प्रकार दिसत नाही. पूर्णतः निकृष्ट काम या ठिकाणी होत आहे. संबंधित अधिकारी आणि गुत्तेदार यांनी या ठिकाणी योग्यरित्या काळजी घेऊन हा रस्ता चांगल्या प्रकारे करण्याची मागणी या ठिकाणी नागरिकातून केली जात आहे.